जय ज्योती, जय सावित्री. मी विद्या सोनवणे, सावित्री शक्तीपीठ, पुणे, महाराष्ट्र. अध्यक्ष माननीय दशरथजी कुलकर्णी सर यांना सुद्धा माझा जय ज्योती, जय सावित्री. आज मी उन्हाळ्याच्या सुट्टीच्या निमित्ताने लहान मुलांसाठी एक कथा सादर करणार आहे. कथेचं नाव आहे इमानदारीचे फळ. तर ऐकूया कथा. एक राजकुमार होता, ज्याचं लग्नाचं वय झालेलं होतं. त्याने स्वतःच आपल्या विवाहाचं स्वयंवर मांडायचं त्याने ठरवलं. त्याकरता त्याने आपल्या राज्यामध्ये नोकराच्या हाताने दवंडी पिटवली की स्वयंवर मांडायचं आहे, ज्यांना कुणाला यायचं असेल त्यांनी यावं. दरबारामध्ये ठरलेल्या दिवशी खूप मुली, सुंदर सुंदर मुली त्या दरबारामध्ये आल्या. त्याचबरोबर त्याच्या राजवाड्यामध्ये असणारा एक नोकर होता. त्या नोकराची मुलगी सुद्धा त्या दरबारामध्ये येण्यासाठी इच्छुक होती. दवंडी ऐकल्याबरोबर तिच्या आईने तिला म्हटलं की मुली, तू खूप इच्छुक आहेस दरबारात जाण्यासाठी, परंतु आपण एक नोकराची मुलगी, त्यामुळे तुला जाता येणार नाही बेटा. त्यामध्ये खूप सुंदर सुंदर मुली येणार आहेत. तू एकतर दिसायला पण जेमतेम आहेस, तू जाऊ नकोस. मुलगी म्हणाली, आई हे मला माहिती आहे, परंतु या निमित्ताने मी राजाच्या जवळपास तर जाऊ शकेल ना. माझं राजावर खूप प्रेम आणि त्यामुळं मी जवळपास जाऊ शकेल आणि त्यांना निहाळून पाहू शकेल, यातच मला समाधान आहे. आई मला जाऊ दे. ती नोकराची मुलगी सुद्धा अगदी साध्या वेशामध्ये त्या दरबारामध्ये ठरलेल्या दिवशी हजर झाली. तेवढ्यात राजकुमार आले आणि आल्यानंतर प्रत्येक मुलीच्या जवळ ते जायला लागले. प्रत्येक मुलीच्या जवळ गेले आणि त्यांनी प्रत्येकीला एक एक बी दिली. ती बी दिल्यानंतर त्यांनी सांगितलं की तुम्ही प्रत्येकीने ही बी आपल्या घरी न्यायची आणि एका कुंडीमध्ये लावायची आणि 3 महिन्यानंतर तीच कुंडी घेऊन तुम्ही दरबारामध्ये यायचं. ही नोकराची मुलगी सुद्धा ती कुंडी घेऊन घरी आली. घरी आल्यानंतर तिने ती कुंडीमध्ये बी लावली आणि बी लावल्यानंतर ती त्याला रोज जे घटक द्यायचे, पाणी सगळं द्यायला लागली. परंतु 2 महिने झाले तरी पण त्या कुंडीमध्ये काहीच उगवलं नाही. तिला चिंता वाटायला लागली आणि म्हणून ती कुंडी एका माळ्याकडे घेऊन गेली आणि त्याला म्हणाली की ही कुंडी आहे, या कुंडीमध्ये मी बी पेरलेलं आहे, परंतु ती अजूनही उगवलेलं नाहीये. याला काय द्यावं लागेल, कशा पद्धतीने मला जोपासना करावी लागेल. तर त्या माळ्याने त्याला सूचना केल्या. त्यानुसार ती त्या कुंडीला बरोबर खत पाणी सगळं द्यायला लागली. 3 महिने आटोपले. शेवटचा दिवस उजाडला तरी पण त्या कुंडीमध्ये काहीच उगवलं नाही. ती जरा चिंतित झाली. तरी पण ती शेवटच्या दिवशी ती कुंडी घेऊन दरबारामध्ये हजर झाली. त्याचप्रमाणे त्या सुंदर सुंदर ज्या मुली होत्या, त्या मुलींनी सुद्धा आपापली कुंडी घेऊन त्या दरबारात आल्या. प्रत्येकीच्या कुंडीमध्ये खूप सुंदर फुल उमललेलं होतं, परंतु हिच्या कुंडीमध्ये काहीच उमललेलं नव्हतं. त्यामुळं त्या सगळ्याजणी तिला हसायला लागल्या. ती म्हणे रिकामी कुंडी घेऊन दरबारात आली. ती खूप चिंतित झाली, खूप नाराज झाली. थोड्याच वेळामध्ये राजकुमार तिथे आले आणि राजकुमारांनी प्रत्येकाच्या कुंडीचं निरीक्षण केलं. कुणाच्या कुंडीमध्ये काय आहे. प्रत्येकाच्या कुंडीमध्ये पाहिलं तर सुंदर सुंदर गुलाबाची फुलं उमललेली होती. कुणाच्या कुंडीमध्ये कशाचं फुल उमललेलं होतं. राजकुमाराने सगळ्यांच्या कुंड्यांचं निरीक्षण केलं. खुर्चीवर जाऊन बसला आणि म्हणाला, ती जी मुलगी आहे ना, ती मुलगी मला पसंत आहे. जी मला पाहिजे होती ती मला मिळाली. मी तिच्याशीच लग्न करणार. दरबारामध्ये सगळेजण आश्चर्यचकित झाले. त्या सुंदर सुंदर मुली होत्या, त्यांना असं वाटलं की आम्ही एवढ्या सुंदर कुंड्या आणलेल्या, फुलं उगवलेल्या, तरी पण आम्हाला पसंत केलेलं नाही. तिला पसंत केले, रिकामी कुंडी असणाऱ्याला. एक मुलगी तर चिडली आणि समोर आली आणि म्हणाली, राजेसाहेब, तिच्या कुंडी तर काहीच उगवलेलं नाहीये, तरी पण तुम्ही तिला पसंत केलं. हा काय आहे? म्हणजे हा सगळा आमच्यावर अन्याय होतो आहे. तोच राजकुमार समोर आले आणि म्हणाले, हे बघा, तुमच्यावर अन्याय होत नाहीये. मी तुम्हाला प्रत्येकाला ज्या बिया दिलेल्या होत्या ना, ह्या सगळ्या बिया निर्जीव होत्या. त्या बियांपासून फूल तर काहीच उगवणार नव्हतं. परंतु तुम्ही प्रत्येकाने आपापल्या कुंडीमध्ये सुंदर गुलाबाची फुलं उमलवून आणलेली आहे, हे खोटं आहे. मात्र त्या मुलीने रिकामी कुंडी आणलेली आहे, ती प्रामाणिक आहे, इमानदार आहे आणि म्हणून मला इमानदारी पसंत आहे. म्हणून मी त्या मुलीला पसंत केलेला आहे. मी तिच्याशीच लग्न करणार. हे ऐकून तिच्या डोळ्यामध्ये आनंदाश्रू आले आणि तिचं स्वयंवर त्या राजकुमाराशी झालं. यावरून आपण हे सांगू शकतो की
जर आपल्या आयुष्यामध्ये जर इमानदारी हा गुण तुमच्यामध्ये असेल, तर इमानदारी हा अत्यंत मौल्यवान आणि किमती दागिना आहे. हा ज्याच्याजवळ असेल ना, तो आयुष्यामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. तुमच्या सभोवताल कितीही स्पर्धक असू द्या, तरी पण तुम्ही जिंकल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून मी म्हणेल, की असेल इमानदारी, तर सलाम करेल दुनियादारी.